आजकाल आपण इन्स्टावरती, यूट्यूबवरती किंवा एनी अदर सोशल मीडियावरती स्क्रोल करताना ते कपिंगचे मार्क असलेले व्हिडिओ तुम्ही जरूर बघितले असेल. स्पेशली आपला आवडता खेळाडू किंवा आपला एखादा इन्फ्लुएन्सर असा असतो, त्याच्या बॉडीवरती जेव्हा आपण ते मार्क बघतो, वी गेट फॅसिनेटेड आणि आपण तो व्हिडिओ पूर्ण बघतो. आणि आपल्याला म्हणजे आजकालच्या पेशंट्समध्ये, स्पेसिफिकली यूथमध्ये, जिम्नॅस्टिक किंवा खेळाडूंमध्ये ती खूप क्रेज आहे. कपिंग कपिंग कपिंग. युजली माझ्याकडे लोक येतात, मॅडम आम्हाला कपिंग करून घ्यायची. मॅडम कपिंग काय असतं, आम्हाला करून घ्यायची, तुमच्याकडे होते का? तर आज आपण बोलूया व्हॉट इज कपिंग. नमस्कार, मी डॉक्टर पूनम प्रशांत इंगळे. मी फिजिओथेरपिस्ट असून आज आपल्याला कपिंग विषयी थोडी माहिती देणार आहे. कपिंग हा शब्द आता आपल्यामध्ये प्रचलित झालाय, पण आपणास माहितीये का, कपिंग या विषयाला खूप एन्शंट हिस्ट्री आहे किंवा हा विषय किंवा ही पद्धती फार पूर्वीपासून प्रचलित आहे. जसं ज्या वेळेला आपल्याकडे अरब एरिया होता किंवा त्याच वेळेला चायनामध्ये ही पद्धती प्रचलित होती. म्हणजे साधारणतः 1600च्या आसपास ज्या वेळेला मेडिकल सायन्स मध्ये इतर उपचार नव्हते, त्यावेळेला कपिंग पद्धतीने उपचार केले जात असायचे. की जसे पूर्वीच्या काळी खूप सारे वॉर व्हायचे, युद्ध व्हायचे, त्यामध्ये जे लोक जखमी व्हायचे त्यांच्यामध्ये कपिंग या पद्धतीने उपचार केला जायचा. तर त्यामध्ये वेट कपिंग आणि ड्राय कपिंग असे दोन बेसिक प्रकार येतात. वेट कपिंग मध्ये आपण शरीरातून रक्त बाहेर काढतो आणि हिलिंग प्रोसेस करतो. तर पूर्वीच्या काळी एवढ्या मेडिकल फॅसिलिटी नव्हता, त्याच्यामुळे यातून काही इन्फेक्शनचे प्रकार दिसून आले, म्हणून ही पद्धती मध्यंतरीच्या काळामध्ये वापरणं बंद झाली. आता परत ही नव्याने, जसं आपण सगळ्या आपल्या जुन्या रूढी परत समाजात प्रचलित होताना पाहतो, त्याच प्रकारे कपिंग या आपल्या उपचार पद्धतीने नव्याने डोकेवर काढलेले आहे. आता आपण बघूया एक्झॅक्टली शरीरावर कपिंग काय करतं किंवा कुठल्या पद्धतीने उपचार करतं. तर त्यातला एक प्रकार म्हणजे ड्राय कपिंग. ड्राय कपिंग हा फेशियल लेवलवरती काम करतो. म्हणजे जर शरीराची रचना बघितली तर सगळ्यात वरती असते स्किन, त्याच्या खाली असतं फॅट, त्याच्या खाली असतं सुपरफेशियल फेशिया, त्याच्या खाली असतो डीप फेशिया आणि मग मसल, आणि त्याच्यानंतर असते तुमचे बोन अटॅचमेंट. तर एखाद्या स्नायूला जेव्हा आपल्याला उपचार करायचा असतो तेव्हा तुम्ही फेशियल लेवल पर्यंत करता. जेव्हा आता मी आता ही माझी स्किन उचललीये तर माझ्या हातामध्ये फक्त फॅट आलंय. मात्र जर मला डीप फेशिया पर्यंत जायचं असेल तर मला अजून व्हॅक्यूम क्रिएट करावा लागतो. तो व्हॅक्यूम आम्ही कप्सद्वारे क्रिएट करतो आणि फेशिया किंवा मसल लेवल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आम्ही कप मारतो त्या भागामध्ये ब्लड सर्क्युलर वाढलं जातं, तिथलं न्यूट्रिएंट व्हॅल्यू वाढली जाते आणि हिलिंग ही प्रक्रिया होते. आता आपण बघूयात वेट कपिंग. वेट कपिंग यामध्ये आम्ही शरीरातून ब्लड बाहेर काढतो. म्हणजे ब्लड बाहेर काढून त्याच्यावरती कप मारून व्हॅक्यूम क्रिएट करतो आणि ब्रेनला एक हिलिंगचे सिग्नल जातात. युजली आपली बॉडी अशी बनलेली आहे की ज्याच्यामध्ये सेल्फ हिलिंग प्रोसेस ही होते, म्हणजे होतेच. जसं या ठिकाणी जर समजा मी ब्लड बाहेर काढून रक्त बाहेर काढलं तर माझ्या मेंदूला सिग्नल जातात की इथे जखम झालीये आणि मला इथे बरं व्हायचंय. जर माझं शोल्डर दुखत असेल आणि मी इथे कपिंग केलं किंवा त्याच्या डिस्टल भागात जर मी कपिंग केलं तर माझ्या सगळे जे हिलिंगचे हिस्टामिन, एंडोमॉर्फिन असे जे वेगवेगळे हार्मोन्स आहेत ते ब्रेनद्वारे सिक्रेट होऊन इथे हिलिंग घडली जाते. नॅचरली मधला जो शोल्डरचा भाग आहे तिथेही मला हिलिंगचे रिझल्ट दिसतात. पूर्वीच्या काळी वेट कपिंग हे हिजामा नावानेच प्रचलित होतं आणि एका विशिष्ट मुहूर्तावर ही प्रक्रिया करून घेण्याची पद्धत होती. जर आपण हिजामा किंवा वेट कपिंग करू पाहताय तर आपणास माहितीये आपणास कोणती काळजी घेणं आवश्यक आहे. जर आपणास हायपर किंवा हायपोटेन्शनचा त्रास असेल, जर आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी असेल किंवा आपणास जर पोस्टरल ट्रॉमा असतो तर तुम्ही हिजामा करताना तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण त्यामध्ये आपण शरीरातील रक्त काढतो, ते प्रत्येकाच्या शरीराला सूट होईलच असं नाही. तुमचं जर वेट कपिंग झालं तर त्याच्यानंतर तुम्हाला अचानक चक्कर येऊ शकते. जर तुम्ही वेट कपिंग करून इमिजिएटली चालायला लागला तर तुम्ही पडूही शकता. या केसमध्ये जर आपण वेट कपिंग केलंय त्याच्यानंतर तुम्हाला 1 तासाची रेस्ट घेणं आवश्यक किंवा काहीतरी गोड खाणं आवश्यक किंवा थोडा वेळ रेस्ट करून नंतरच क्लिनिकच्या बाहेर जाणं खूप गरजेचं असतं. आता आपण बघूया कपिंग बेसिकली कसं आणि कशावरती काम करतं. म्हणजे युजली पेशंट येतात, मॅडम केस वाढवायचेत किंवा बॉडीवरती खूप पिंपल झालेत किंवा कुठला मला स्किनचा आजार आहे, त्यासाठी तुमच्याकडे कपिंगद्वारे इलाज होऊ शकतो का? तर कपिंगचं पहिले तुम्ही थेरी किंवा त्यामागचं सायन्स लक्षात घ्यावं.
जर तुम्हाला एखादं स्किन डिसऑर्डर असेल तर त्याचं योग्य ते कारण शोधून काढणं फार गरजेचं आहे. जसं तुम्हाला पिंपल्स आहेत तर त्याच्या मागचं कारण तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स किंवा तुमचं कॉन्स्टिपेशन हेही असू शकतं. हेअर फॉल आहे तर तुमची प्रोटीन डेफिशियन्सी किंवा तुमची विटॅमिन डेफिशियन्सी हे कॉज असू शकतं. त्यामध्ये कपिंग तुमचं 100% काम करेलच असं नाही. कपिंग बेसिकली वेन द मस्क्युलर और फेशियल लेवलला जेव्हा प्रॉब्लेम असतात त्यावेळेला कपिंगचे रिझल्ट दिसून असतात. सगळ्यात रेग्युलरली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मॅडम तुम्ही किती कप वापरणार? तर मला इथे सगळ्यात पहिले सांगायचंय की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ट्रीट करता किंवा एखादी कंडिशन ट्रीट करता, इट इज नॉट डिपेंड ऑन द नंबर ऑफ कप्स. म्हणजे तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्हाला 4 कप्सची गरज आहे की 16 कपची गरज आहे, हा विषय महत्वाचा नाहीये. तुमचा कुठला पार्ट ट्रीट करायचा आहे किंवा तुमच्या कुठल्या कंडिशनसाठी आपण कपिंग करतोय हे महत्वाचं आहे. जर तुमची पाठीची ट्रीटमेंट आहे, तुम्हाला तिकडे 10-12 कप्स लागणार आहेत तर ते लावणं गरजेचंच आहे. आणि जर तुम्हाला शोल्डर ट्रीटमेंट आहे जिकडे तुम्हाला 4 कप लावणं गरजेचं आहे, तेही तेवढ्या कपमध्येच तुमचं काम होणार आहे. त्याच्यामुळे नंबर ऑफ कप्स हा विषय कन्सर्नचा असू नये. आता कपिंग मध्ये घेतले जाणारे प्रिकॉशन्स. जेव्हा तुम्ही वेट कपिंग करता त्यावेळेला युजली ब्लड बाहेर काढतो आणि आजकाल जे ब्लड ट्रान्सफ्युजन डिसीज असतात त्यापासून काळजी घेणं हे फार महत्वाचं ठरतं. त्या केसमध्ये स्वच्छ बेडशीट किंवा प्रत्येक पेशंट नंतर बेडशीट चेंज करणं, जे डिस्पोजेबल कप असतात की जे एका पेशंटला वापरल्यानंतर तुम्हाला थ्रो करणं गरजेचं असतं ते, आणि ज्या निडल्स वापरल्या जातात प्रिक करण्यासाठी त्या थ्रो करणं, म्हणजे जी बायोमेडिकल वेस्ट आहे ती वेगळी करणं फार महत्वाचं ठरतं. अद्याप आपण पाहिलं कपिंग करताना काय काळजी घ्यायची. आता आपण बघूया कपिंग केल्यानंतर काय काळजी घेणं आवश्यक. आपलं जर HB कमी असेल म्हणजे आपल्या शरीरात रक्त कमी असेल, आपल्याला हायपोटेन्शनचा त्रास असेल तर आपणास कपिंग नंतर काळजी घेणं अत्यावश्यक. जसे कपिंग केल्यानंतर तुम्हाला अर्धा ते 1 तास रेस्ट करणं, काहीतरी गोड खाणं खूप गरजेचं असतं. अदरवाईज तुम्हाला पोस्चरल ट्रॉमा किंवा म्हणजे उठल्या उठल्या चक्कर येणं किंवा अचानक चक्कर येऊन पडणं असा त्रास संभवू शकतो. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण कपिंगची हिस्ट्री, कपिंग करताना घ्यायची काळजी, कपिंग नंतरची काळजी हे सर्व पाहिलं. आता आपण कपिंग विषयीचे मिथ याविषयी बोलूयात. साधारणतः पेशंटला असं वाटतं कुठल्याही आजारावर तर कपिंगने उपचार होऊ शकतात, पण त्यात काय आहे ते जाणून घ्या. युजली सोशल मीडियावरती आपण फेससाठी, पिंपलसाठी किंवा तुमच्या हेअर फॉलसाठी कपिंग करताना बघितलं असेल, पण मला तुम्हाला तेच सांगायचंय की जर तुम्हाला काही स्किन प्रॉब्लेम असतील, हेअर फॉल प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी तुम्ही स्किन स्पेशालिस्टचा सल्ला घ्या. कपिंग इज नॉट फॉर ईच अँड एव्हरी कंडिशन. तर कपिंग विषयी सगळी माहिती क्लिअर झाली, शंका दूर झाल्या. आपणास आणखी काही प्रश्न असल्यास खाली कमेंट मध्ये लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.